नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुसीत कापसासारखे दही वडे. हे दही वडे कोणत्याही समारंभामध्ये किंवा छोट्या मोठ्या पार्टीसाठी आपण घरीच बनवू शकतो. तर हे दही वडे कसे करायचे हे बघूया. हे दही वडे खायला खूप चविष्ट होतात. आपण हे घरच्या घरी सहज बनवू शकतो. तर चला हे दही वडे कसे बनवायचे हे बघूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात अगोदर दही वड्यासाठी लागणारी हिरवी चटणी कशी बनवायची हे बघूया. आपल्याला हिरवी चटणी करण्याकरता इथे आपण कोथिंबीर घेतली आहे, पुदिन्याचे पानं घेतले आहे, मिरची, लसूण आणि लिंबू लागणार आहे. इथे तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही इथे दही किंवा आमचूर पावडर, चिंच हे सुद्धा वापरू शकता. आता याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इथे आपण मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे, पुदिन्याचे पानं घालून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला लसूण घालून घ्यायचे आहे आणि मिरच्या घालून घ्यायच्या. मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालून घ्यायचे आहे. इथे यामध्ये आपण डाळवं घातलेलं आहे. तुम्ही इथे भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकता. आणि इथं आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे. यामध्ये इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे, अर्धा लिंबू. आणि इथे मीठ घालून घ्यायचं आहे चटणीमध्ये आणि किंचित पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे चटणी. इथे मी चटणी वाटून घेते. इथे आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. दही वड्याकरता इथे आपल्याला उडदाची डाळ लागणार आहे. इथे मी सालीसकटची उडदाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही इथे बिन सालाची पण उडदाची डाळ वापरू शकता. ही आपल्याला 3 ते 4 तास पाण्यात भिजत घालायची आहे. मी हे 3 ते 4 तास पाण्यात भिजत घालते किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा पाण्यात भिजत घालू शकता. इथे बघू शकता तुम्ही आपली उडदाची डाळ छान भिजलेली आहे. आता याला जेवढे निघते तेवढे याचे सालं काढून घ्यायचे आहे. छान चोळून मी छान चोळून याचे जेवढे निघते तेवढे सालं काढून घेते. इथे आपल्याला अशा प्रकारे हळूवार हाताने चोळून सगळे सालं डाळीवरचे काढून घ्यायचे आहे. मी हे सगळे सालं काढून घेते अशा प्रकारे. मी डाळीवरचे सगळे सालं इथे काढून घेतलेले आहे. आता पाणी निथळण्यासाठी चाळणीमध्ये डाळ काढून ठेवून द्यायची आहे. इथे आपल्याला डाळीमध्ये घालण्याकरता मिरची आणि अद्रक लागणार आहे. याला स्वच्छ धुवून डाळीसकट मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. इथे आपण मिक्सरमध्ये 10-15 मिनटानंतर डाळ काढून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला मिरची आणि अद्रक घालून घ्यायचं आहे. इथे आपण मिरची आणि अद्रक घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये किंचित पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथे आपण डाळ छान बारीक वाटून घेतलेली आहे. आपण ही वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता याला छान फेटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. जेवढं फेटता येईल तेवढं आपण जेवढं फेटू तेवढं ही डाळ छान हलकी होते आणि आपले वडे छान होतात. मी अशा प्रकारे ही डाळ छान फेटून घेते. इथे आपण डाळ छान फेटून घेतलेली आहे. आता ही आपली डाळ छान फेटल्या गेली की नाही हे बघण्याकरता आपण इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपण हे थोडंसं हे घालून पाहायचं आणि हे जर पाण्यावर तरंगत असलं की समजायचं की आपलं हे छान फेटल्या गेलेलं आहे. इथे बघू शकता छान पाण्यावर तरंगत आहे, म्हणजे हे आपलं छान फेटल्या गेलेलं आहे. आता या फेटलेल्या डाळीमध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. इथे मी जिरं घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. इथे मी जिरं, मीठ आणि कोथिंबीर छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण वडे तळायला घ्यायचे आहे. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण वडे तळायला घेऊया. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण यामध्ये वडे सोडायला सुरुवात करूया. इथे मी छोट्या चमच्यानी वडे घालत आहे
तुम्ही हाताने सुद्धा घालू शकता। आपण जर वड्याची डाळ ही छान फेटली की ती त्यामध्ये सोडा वगैरे घालण्याची काही गरज राहत नाही। छान 5-7 मिनटं छान फेटून घ्यायची याला, म्हणजे आपले वडे हे स्पंजी होतात आणि सॉफ्ट होतात। मी असे चमच्याने घातलेले आहे। तुम्ही हात ओला करून हाताने सुद्धा छोटे छोटे वडे घालू शकता। हे वडे आपल्याला मीडियम गॅसवर छान तळून घ्यायचे आहे। मी इथे मीडियम गॅसवर छान तळून घेते। इथे बघू शकता तुम्ही, आपण वडे छान मीडियम गॅसवर खरपूस तळून घेतलेले आहे। छान आतपर्यंत शिजलेले आहे। आता याला काढून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी हाताने कसे टाकायचे ते सांगणार आहे। इथे आपण हात ओले करून घ्यायचे आहे आणि असे छोटे छोटे वडे यामध्ये घालून घ्यायचे आहे। या प्रकारे आपण साध्या सकटची जी उडदाची डाळ घेतली आहे त्याच्यामुळे आपले हे वडे छान स्पंजी होतात, छान चविष्ट होतात हॉटेलसारखे। मी असे जेवढे कढईमध्ये मावेल तेवढे यामध्ये घालून घेते आणि जेव्हा आपण वडे घालत असतो त्यावेळेस गॅस मोठा ठेवायचा आणि जेव्हा तळत असतो तेव्हा गॅस मीडियम ठेवायचा। मी हे छान तळून घेते। इथे थोडा वेळ झालेला आहे। आपले वडे छान खरपूस तळले गेलेले आहे। याला असं अलटी-पलटी करून छान खरपूस तळून घ्यायचं आहे। मी असं 2-3 मिनटं छान तळून घेते। बघू शकता अशा प्रकारे तळल्याने आपले वडे छान आतपर्यंत शिजतात। इथे आपले वडे छान खरपूस तळले गेलेले आहे। बघू शकता तुम्ही, छान आतपर्यंत शिजलेले पण आहे। आता याला आपण काढून घेऊया। इथे मी सगळे वडे काढून घेते। इथे आपण पूर्ण वडे तळून घेतलेले आहे आणि इथे आपण पाणी घेतलेले आहे। हे वडे तळलेले यामध्ये पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे। हे वडे जे पाण्यामध्ये घातलेले आपण त्यामध्ये पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, थोडंसं चवीपुरतं थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि इथे आपल्याला चिमूटभर हिंग घालायची आहे। हे आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हिंग आणि मीठ आणि याला 15 मिनटं छान झाकून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान आपले ते वडे मुरतात पाण्यामध्ये। 15-20 मिनटं आपण वडे पाण्यामध्ये भिजत घातले। तोपर्यंत इथे आपण दही घेतलं एका भांड्यामध्ये, त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे किंचित आणि यामध्ये थोडीशी साखर घालून घ्यायची आहे। मी इथे 1 ते 1.5 चम्मच साखर घालत आहे, पिठी साखर, आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे दही छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे। याची एक तयारी करून ठेवून द्यायची आपल्याला। तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता किंवा चमच्याने सुद्धा फेटून घेऊ शकता। मी या प्रकारे असं छान फेटून घेते। इथे मी दही छान फेटून घेतलेलं आहे। बघू शकता छान क्रीमी दही झालेलं आहे। हे दही मी खूप आंबट नाही घेतलेलं आहे, गोड दही आहे। जास्त आंबट दही घ्यायचं नाही। इथे 15-20 मिनटं झालेले आहे। आपण बघूया आपले वडे भिजले की नाही ते। इथे आपले वडे छान भिजलेले आहे, छान सोक झालेले आहे, बघू शकता। आता याला हलक्या हाताने छान पिळून घ्यायचं यामधलं पाणी। इथे मी यामधलं सगळं पाणी पिळून घेते। असं आपल्याला हलक्या हाताने सगळे वडे पिळून घ्यायचं आहे, त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। यामध्ये हिंग घातल्याने आपल्या वड्याला खूप छान टेस्ट येते आणि आपल्याला
हे वडे पचायलासुद्धा हलके होतात. तर असे सगळे वडे मी पिळून घेते. इथे बघू शकता की यामधलं जेवढं काही तेल असेल ते सुद्धा निघालेलं आहे. इथे मी अर्धेच वडे पाण्यामध्ये भिजत घातले होते. आपण बाकीचे वडे ठेवून दिले आहे, ते आपण नंतर यूज करू शकतो जेव्हा आपल्याला खायचे आहे तेव्हा. इथे मी दहीवडा सर्व कसा करायचा ते दाखवणार आहे. इथे आपण दहीवडे काढून घेतले आहे. यामध्ये आपल्याला फेटलेलं दही घालायचं आहे. इथे मी फेटलेलं दही घालत आहे. इथे दही घातल्यानंतर आपल्याला चिंचेची चटणी घालायची आहे. या चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, ते तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन देईन. नंतर यामध्ये आपण बनवलेली हिरवी चटणी घालणार आहोत. आणि इथे आपल्याला तिखट घालायचं आहे. इथे मी तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे. आणि इथे आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. आणि इथे आपण जिरा पावडर घालत आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि त्यावर सजावटीसाठी शेव घालायची आहे. अशा तऱ्हेने आपले हे दहीवडा तयार झालेला आहे. अशा तऱ्हेने तयार झालेला आपला सुपर टेस्टी मऊसूत कापसासारखा चविष्ट दहीवडा. जर तुमच्याकडे छोटी मोठी पार्टी असेल तर तुम्ही हा दहीवडा नक्की ट्राय करा. खायला खूप चविष्ट होतो. बनवायला सोपी असा दहीवडा तुम्ही नक्की बनवून बघा. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. एकदा नक्की ट्राय करून बघा.